गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण परत एकदा करंट अफेअर्समध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन आलेलो आहोत. तर आजचा पहिला मुद्दा आहे X-59 सुपरसॉनिक जेट. X-59 सुपरसॉनिक जेटबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. X-59 सुपरसॉनिक जेट हे सध्या गाजत आहे. तर का गाजत आहे, कोणी बनवलेलं आहे, कशामुळे गाजत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर X-59 सुपरसॉनिक जेट हे बनवलेलं आहे नासाने आणि लॉकहीड मार्टिनने. म्हणजे नासाने कोलॅबोरेशन केलं होतं लॉकहीड मार्टिन सोबत आणि ह्या दोघांनी मिळून X-59 सुपरसॉनिक जेट बनवलेला आहे. बरं, आता ही लॉकहीड मार्टिन कोण आहे? तर लॉकहीड मार्टिन ही एक अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे, म्हणजे US स्पेस एजन्सी आहे. या दोघांनी मिळून X-59 सुपरसॉनिक जेट बनवलेला आहे. आता हे जे सुपरसॉनिक जेट आहे ते एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट आहे. ठीक आहे, म्हणजे अजून त्याचं मास प्रोडक्शन झालेलं नाही आहे. सध्या आणखीन ते एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहे. त्याच्यावरती आणखीन बरेच काही एक्सपेरिमेंट होण्याची शक्यता आहे. पण हे महत्त्वाचं का आहे? कारण ह्याच्यामध्ये नासा बऱ्याच वर्षांपासून चालू असलेल्या त्याच्या प्रोजेक्टवरती जे काम करत होती नासा, तर त्या प्रोजेक्टचा एक भाग नासाने या सुपरसॉनिक जेटमध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो भाग म्हणजे काय? नॉर्मली सुपरसॉनिक जेट काय असतात, तर सॉनिक बूम तयार करणारे असतात. ज्यावेळेस एखादी एअरक्राफ्ट ध्वनीच्या गतीपेक्षाही जास्त तीव्रतेने प्रवास करत असते त्यावेळेस ती ध्वनी लहरी उत्पन्न करत असते. त्याला इंग्लिशमध्ये आपण सॉनिक बूम म्हणत असतो. ठीक आहे, तर सॉनिक बूममुळे भरपूर मोठा आवाज होत असतो. तर तो आवाज होऊ नये यासाठी नासा प्रयत्नशील होती काही गेल्या वर्षांपासून. नासाने ती टेक्नॉलॉजी X-59 सुपरसॉनिक जेटमध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर X-59 सुपरसॉनिक जेट कसा आहे? एक क्वाईट सुपरसॉनिक जेट आहे. ठीक आहे, क्वाईट सुपरसॉनिक जेट म्हणजे काय? तर सुपरसॉनिक आवाज न करणारी एक एअरक्राफ्ट आहे ती. ठीक आहे, सुपरसॉनिक आवाज न करणारी म्हणजे काय? सुपरसॉनिक आवाज करण्याच्या ऐवजी ती काय करत आहे? सॉनिक थर्ड निर्माण करत आहे. सॉनिक थर्ड म्हणजे काय? एक प्रकारचा आवाजच असतो हा, पण सॉनिक बूमपेक्षा कमी तीव्रतेचा आवाज असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला X-59 सुपरसॉनिक जेट माहिती पाहिजे, कारण नवीन सध्याची लेटेस्ट टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर नॉर्मली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विमानाचं जे इंजिन असतं ते विमानाच्या खालच्या साईडला असतं. ठीक आहे, पण X-59 सुपरसॉनिक जेटचं जे विमानाचं इंजिन आहे ते विमानाच्या वरच्या साईडला त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, टॉप साईडला. म्हणजे नॉर्मल जेट इंजिन्स आर प्लेस्ड ऑन बॉटम साईड, बट X-59 हॅव इंजिन्स माउंटेड ऑन द टॉप. बरोबर. त्याचबरोबर आपल्याला हे माहीत पाहिजे की X-59 सुपरसॉनिक जेटचं इंजिन कोणतं आहे किंवा त्याचं इंजिनचं मॉडेल काय आहे. तर सिंगल मॉडिफाईड F-14 GE-100 हे इंजिन आहे. कोणी बनवलेलं आहे? तर नासाने इन कोलॅबोरेशन विथ लॉकहीड मार्टिन. आणि लॉकहीड मार्टिन काय आहे? तर एक US ची स्पेस एजन्सी आहे. आपल्याला का लक्षात ठेवायचं हे? कारण X-59 सुपरसॉनिक जेट हे सॉनिक बूम तयार करत नसून तर सॉनिक थर्ड तयार करत असते. सॉनिक थर्ड ही नॉर्मली कमी आवाज करणारी टेक्नॉलॉजी आहे आणि सॉनिक बूम काय आहे? जास्त आवाज करणारी टेक्नॉलॉजी आहे. किती वेग असेल याचा? याचा वेग आहे 1489 किलोमीटर पर आवर आणि हे 55,000 फुटांच्या उंचीपर्यंत उडू शकतं. 55,000 फूट म्हणजे काय? 16,764 मीटर. ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आजचा जो दुसरा मुद्दा आहे तो आहे रॅगिंग इन हायर इन्स्टिट्यूट इन इंडिया. ठीक आहे, तर सगळ्यांनाच माहिती आहे की मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनला जातो त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना रॅगिंगचा सामना करावा लागत असतो. रॅगिंगचा सामना करावा लागू नये किंवा रॅगिंगच्या विरोधात आपण काय करू शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. गव्हर्नमेंटने ह्याच्यावरती काय काय कामं केलेली आहेत हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातून दिसून येईल. तर रॅगिंग नॉर्मली 3 प्रकारची असते. एक असते बेसिक रॅगिंग. आता बेसिक रॅगिंगमध्ये काय असतं की नॉर्मली विद्यार्थ्यांना, नवीन ॲडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येतं की तुमचं इंट्रोडक्शन द्या, तुम्ही कुठून आलात, तुमचं गाव काय, तुमचं नाव काय, तुमच्या हॉबीज काय. किंवा सिनियर्सला रिस्पेक्ट देण्यासाठी म्हणून त्यांनी काय करतात, सिनियर्सला सर म्हणा किंवा काहीतरी त्यांनी म्हणजे भेटल्याच्या नंतर गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग असं काहीतरी एक गेस्चर कंपल्सरी करत असतात. तर त्याला एक बेसिक रॅगिंगचा प्रकार असं म्हणतात. आणि हा बेसिक रॅगिंगला आपण म्हणजे नॉर्मली रॅगिंग कन्सिडर करता येत नाही. एक म्हणजे एकदम हलक्या फुलक्या स्वरूपाची रॅगिंग असते ती आणि ट्रॅकिंग करायला सुद्धा अवघड असते ती. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे रॅगिंगचा, तो आहे ॲब्युसिव्ह वर्ड. म्हणजे जाणून बुजून कोणाविरोधात जर चुकीचे शब्द, शिवीगाळ किंवा दुसऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीचे जर शब्द वापरण्यात येत असतील तर तो आहे माइल्ड प्रकारची रॅगिंग. तर त्याच्यानंतर तिसरा भाग आहे तो आहे सिव्हिअर प्रकारची रॅगिंग, म्हणजे एकदम तीव्र प्रकारची रॅगिंग. आणि ह्याच्यामध्ये काय असू शकतं,
तर पनिशमेंट दिल्या जाऊ शकते याच्यामध्ये, किंवा तुमच्यावरती हल्ला सुद्धा केला जाऊ शकतो, व्हायलेंट असॉल्ट सुद्धा होऊ शकतं त्याच्यामध्ये. तर ह्या 3 प्रकारच्या रॅगिंगचे प्रकार आहेत. तर सुप्रीम कोर्टने वेळोवेळी आपल्याला बऱ्याच गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ती डेव्हलपमेंट कशी झाली ते आता आपल्याला पाहायचं आहे. 2001 मध्ये एक NGO होती, तिचं नाव होतं विश्व जागृती मिशन. ठीक आहे. या विश्व जागृती मिशन ह्या NGOने एक PIL दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये. कशाच्या विरोधात? रॅगिंगच्या विरोधामध्ये. ठीक आहे. रॅगिंगच्या विरोधामध्ये विश्व जागृती समितीने 2001 मध्ये एक PIL दाखल केली होती. त्याच्या रिस्पॉन्समध्ये सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं? एक अँटी रॅगिंग गाईडलाईन्स डिक्लेअर केल्या होत्या. ठीक आहे. म्हणजे अँटी रॅगिंग गाईडलाईन्स म्हणजे काय? ही अशा गाईडलाईन्स ज्या प्रत्येक हायर इन्स्टिट्यूटमध्ये असायला पाहिजेत. लोकेशनला CCTV कॅमेरा असले पाहिजेत. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे नंबर्स सगळ्यांना अवेलेबल असले पाहिजेत इमर्जन्सीच्या कंडिशनमध्ये. त्याचबरोबर सरप्राईज व्हिजिट असल्या पाहिजेत हॉस्टेलवरती, कॉलेजमध्ये, कॅन्टीनमध्ये. अशा प्रकारच्या काही गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने जारी केल्या होत्या. तसेच 2009 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक कमिटीची स्थापन केली होती. त्या कमिटीचं नाव आहे RK राघवन कमिटी. ठीक आहे. त्या कमिटीचं नाव काय आहे? RK राघवन कमिटी. आणि ह्या कमिटीला काय टास्क देण्यात आली होती? या कमिटीला सांगण्यात आलं होतं की रॅगिंगच्या रिलेटेड जे काही इश्यूज आहेत त्या इश्यूंचा अभ्यास करा आणि त्याच्यावरती एक सोल्युशन पर एक रिपोर्ट आपल्याला सबमिट करा. RK राघवन कोण होते? तर ते पूर्वीचे CBI चीफ होते, फॉर्मर चीफ ऑफ CBI. ठीक आहे. तर त्याच वर्षी युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने सुद्धा, म्हणजेच 2009 मध्ये युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने UGCने एक हेल्पलाईन बनवली होती. कशासाठी? रॅगिंगच्या कंप्लेंट लॉन्च करण्यासाठी. ही सगळी काय झाली? रॅगिंगच्या संदर्भात इंडियामध्ये होत असलेली घडामोड. ठीक आहे. तर एक रिसेंटली स्टडी झालेली आहे आणि एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे. त्या रिपोर्टनुसार गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजेच 2012 ते 2023 या गेल्या 10 वर्षामध्ये टोटल 8,000च्या आसपास कंप्लेंट्स रिसीव्ह झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त कंप्लेंट कोणत्या इन्स्टिट्यूटमधून आलेल्या आहेत? तर 1 नंबरला आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, 2 नंबरला आहे मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि 3 नंबरला आहे MKCG मेडिकल कॉलेज. या 3 इन्स्टिट्यूटमधून गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त कंप्लेंट्स आलेल्या आहेत. त्याचबरोबर रॅगिंगमुळे झालेल्या डेथ्समध्ये महाराष्ट्र 1 नंबरवरती आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये रॅगिंगमुळे जे काही डेथ झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, त्याच्यामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे. गेल्या 10 वर्षात 10 डेथ झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. UP 2 नंबरला आहे आणि तेलंगणा सुद्धा 2 नंबरलाच आहे. ठीक आहे. UP मध्ये 7 आणि तेलंगणामध्ये सुद्धा 7. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आता ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. अँटी रॅगिंग गाईडलाईन्स. अँटी रॅगिंग गाईडलाईन्सचा वापर या सगळ्या रूल्सला, ह्या सगळ्या गाईडलाईन्सला मौक्याच्या ठिकाणी डिस्प्ले करणे, हे काय आहेत? सुप्रीम कोर्टाने दिलेले अँटी रॅगिंगचे गाईडलाईन्स आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. लवकरच मी तुमच्यासाठी आणखीन नवीन काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येईल. तात्पुरतं तुमची रजा घेतो. ठीक आहे.